नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिकोणी संख्येवरची उदाहरणं पाहणार आहोत. पण त्रिकोणी संख्येवरची उदाहरणं पाहण्याआधी त्रिकोणी संख्या आणि त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे नेमकं काय ते आधी समजणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी तर 1 2 3 4 5 नंतर 4 3 2 1 इथे एक त्रिकोण तयार होतो आणि हा समभुज त्रिकोण तयार होतो. म्हणजे इथं प्रत्येक बाजूमध्ये 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 समान इथं गोल आहेत. तर खालची 1 2 3 4 5 ह्या गोलांची जी संख्या आहे याला म्हणतात पाया. आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 जे आहे ती आहे त्रिकोणी संख्या. पाया इथं त्रिकोणी संख्या 15 आणि या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 5. म्हणजे खाली जी या ठिकाणी जेवढे गोल असतात म्हणजे ती संख्या, तर इथं 1 2 3 4 5 म्हणजे 5 हा पाया आहे आणि 15 ही त्रिकोणी संख्या आहे. तर याच्यावरती आपल्याला आता उदाहरणं घ्यायची आहेत. बघूया पहिलं उदाहरण. 17 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? आता इथं या त्रिकोणी संख्येचा पाया 17 दिला आहे आणि ती त्रिकोणी संख्या कोणती हे आपल्याला विचारलेलं आहे. तर अशा प्रकारचं उदाहरण असेल तर अगदी सोपी ट्रिक्स आहे. जो पाया दिलेला आहे तो आधी लिहून घ्या 17. त्याच्या पुढची संख्या लिहा. 17च्या पुढची संख्या येते 18 आणि भागिले 2. बे 1 बे, बे 9 18 बरोबर 17 गुणिले 9. 17चा पाढा घ्या किंवा गुणाकार करा. 9 7 63 हातच्या आले 6 9 1 9 9 6 15 म्हणजे 153 ही त्रिकोणी संख्या आहे. पर्याय क्रमांक डी. अगदी सोपं आहे. दिलेला जो पाया आहे तो पाया आणि त्याच्या पुढची संख्या यांचा गुणाकार भागिले 2. बघूया पुढचं उदाहरण. खालील कोणत्या त्रिकोणी संख्येचा पाया 25 आहे? इथे फक्त प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला आहे की खालील कोणत्या त्रिकोणी संख्येचा, म्हणजे आपल्याला त्रिकोणी संख्याच काढायची आहे आणि त्याचा पाया दिलेला आहे 25. तर पाया किती आहे? 25. मग 25 लिहून घ्या गुणिले त्याच्या पुढची संख्या. 25च्या पुढची संख्या येते 26 भागिले 2. आता इथे एका संख्येला भाग जातोच. बे 1 बे, बे 1 बे, बे 3 6 म्हणजे 25 गुणिले 13. 13ने गुणा. 13 5 65 हातच्या आले 6 13 दुणे 26 26 आणि 6 32 325. त्रिकोणी संख्या कोणती आहे? 325. पर्याय डी. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं गणित घेण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे की अजूनही तुम्ही चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. अशा वेगवेगळ्या ट्रिक्स घेऊन मी लवकरच व्हिडिओ तयार करणार आहे आणि ते व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. प्रश्न तिसरा घेऊया. 26 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? म्हणजे इथं आपल्याला पायाच दिलेला आहे आणि त्रिकोणी संख्या विचारली आहे. तर 26 गुणिले 26च्या पुढची संख्या 27 छेद 2 म्हणजे भागिले 2. बे 1 बे, बे 1 बे, बे 3 6 म्हणजे 27 गुणिले 13. 13 गुणिले 27 लिहिलं तरी गुणाकार तोच येतो. आता 27 आणि 13चा गुणाकार करायचा आहे. 13 7 91 हातच्या आले 9 13 दुणे 26 26 आणि 9 35
351. बघूया पर्याय. पहिलाच पर्याय आहे पर्याय ए, 351 ही त्रिकोणी संख्या आपल्याला मिळते. पुढचं गणित. 30 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 30 लिहून घ्या गुणिले 30च्या पुढची संख्या 31/2. आता 2ने 30ला भाग जातो आहे. बे एक बे, बे एक बे, 3मधनं 2 गेले 1 उरला, 0 घेतले, बे पंचे 10 किंवा 15 दुणे 30. डायरेक्ट गुणाकार तुम्ही करू शकता. 31 गुणिले 15. आता 15ने 31ला गुणायचं आहे. 15 एक 15, हाचा 1, 15 त्रिक 45 आणि 1 46, 465. आता 465 पर्याय बी आहे. प्रश्न 5वा. खालील कोणत्या त्रिकोणी संख्येचा पाया 19 आहे? 19 जो पाया आहे तो लिहून घ्या. 19 गुणिले 19च्या पुढची संख्या 20 भागिले 2. बे एक बे, बे एक बे 0. 19 गुणिले 10, 0 आहे तसा 0 दिला. 19 एक 19, 190 पर्याय ए. याप्रमाणे पाया दिला असेल तर त्रिकोणी संख्या कशी काढायची ते आपण बघितलेलं आहे. यावरची उदाहरणं परीक्षेमध्ये निश्चित विचारली जातात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.